महाराष्ट्रामध्ये काही घडामोडी होत आहेत ज्याच्याबद्दल मला आपल्या सर्वांशी बोलायचं आहे. बोलू का? मला फक्त तुमच्या सर्वांचं 2 मिनिटासाठी लक्ष पाहिजे. नीट ऐकून घ्या, नीट समजून घ्या आणि मग त्याच्यावरती आपण पुढे चर्चा करू. चालेल? तर सगळ्यात पहिली गोष्ट, 6 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार, निवडून आलेले खासदार हे भाजपमध्ये गेले शिंदे सेनेच्या मार्फत. 12 आमदार जायच्या मार्गावरती आहेत अशा बातम्या येत आहेत. आताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 8 जागेंवरती महाविकास आघाडीने माघार घेऊन काँग्रेसनी डायरेक्ट भाजपला पाठिंबा देण्याचं काम केले. त्याच महाविकास आघाडीच्या जे आता भाजपचे बिनविरोध 8 निवडून आले, त्याच उमेदवारांपैकी एक उमेदवार, निवडून आलेले उमेदवार हे सुप्रिया सुळेंचे समधी व्याही लखानी म्हणून आहेत, ज्यांना महाविकास आघाडीने बिनविरोध निवडून आणलं. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर 100 काँग्रेसचे नगरसेवक आणि 200 महाविकास आघाडीचे कॉर्पोरेटर हे थेट भाजपला आपल्याला मतदान करताना दिसतात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये. आणि मित्रांनो, मी ज्या ह्या गोष्टी सांगतोय त्या मागच्या 2-4 वर्षाच्या नाही सांगत आहे. मी ज्या गोष्टी सांगतोय त्या मागच्या 7 दिवसामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. आणि माझा आपल्या सर्वांना अजून एकच प्रश्न आहे की आपण काँग्रेसला, शिवसेनेला, एनसीपीला मतदान देतो, पण आपल्या मतदानाचा जर फायदा काय जर आपलं मतदान घेऊन उद्या ही लोक भाजपमध्ये जाऊन बसणार असतील? मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. 8 खासदार जनतेच्या मतदानावरती निवडून आलेले उबाटाचे शिंदे सेनेत जातात. काँग्रेसचे महाविकास आघाडीचे MLCचे विधान परिषदेचे 8 उमेदवार माघार घेतात आणि थेट भाजपला मदत करतात. दुसऱ्या बाजूला शिवसेना उबाटाचे नेते अंबादास दानवे हे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी थेट शिंदे गटाच्या पॅनलवरती उभे राहतात. आणि एवढंच नाही तर आपल्याला दिसतं की ज्या महाराष्ट्राच्या जाणत्या राजांनी इतके वर्ष पुरोगामीत्वाचं ढोंग आपल्या सांध्यावरती घेतलेलं, आज त्यांचीच नात जाऊन डायरेक्ट RSSच्या घरामध्ये लग्न करते. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, हे सगळी लोक ढोंगी आहेत, ही सगळी लोक नकली आहेत आणि आपला आतापर्यंत फक्त वापर करून आलेत, हे आपण विसरू नका. एका बाजूला आपल्याला भाजपची भीती दाखवतात, एका बाजूला आपल्याला संविधानाचं रक्षण करू सांगतात, दुसऱ्या बाजूला आम्ही आरक्षण वाचवू सांगतात आणि वंचिताची भूमिका घेऊ असं सांगतात, आणि मग डायरेक्ट भाजपशी जाऊन मदत करतात, भाजपशी युती करतात, भाजपला वोटिंग करतात, आणि जे हे 3 नाही करत ते डायरेक्ट भाजपच्या घरामध्ये स्वतःच्या नातीचं लग्न करून टाकतात. आणि ही परिस्थिती समजा. आणि मला सांगा की आता बी टीम कोण आहे? मला सांगा, बी टीम कोण आहे? काँग्रेस. एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, जनतेच्या मतांवरती निवडून आलेले 6 आमदार आणि 6 खासदार जेव्हा डायरेक्ट भाजपमध्ये जातात तेव्हा फसवणूक कोणाची केली आहे? जनतेची. दुसऱ्या बाजूला जेव्हा जनतेच्या मतांवरती निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक, महाविकास आघाडीचे नगरसेवक भाजपला मतदान करतात तेव्हा फसवणूक कोणाची केलेली आहे? जनतेची. दुसऱ्या बाजूला अंबादास दानवे साहेब जे इतके वर्ष उबाटाचा झेंडा घेऊन फिरत होते, शिंदे सेनेला मिंदे वगैरे म्हणत होते, आज ते स्वतः मिंदे होऊन शिंदेच्या पॅनलवरती उभे राहिलेत. यांनी फसवलं कोणाला? तर जनतेला. आणि त्याच्याहून महत्वाचं मित्रांनो, इतके वर्ष स्वतःला महाराष्ट्राचं पुरोगामी नेतृत्व म्हणून घेतलं, इतके वर्ष इकडच्या जनतेला शिव शाहू फुले आंबेडकर समजून सांगायचा प्रयत्न केलं, इतके वर्ष स्वतःला महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचं नेतृत्व म्हणून घेतलं, आणि शेवटच्या टप्प्याला जर तुमच्या घरातलं लग्न हे एका RSS आणि भाजपच्या घरात होत असेल तर तुम्ही फसवलंय कोणाला? तर महाराष्ट्राच्या जनतेला. आणि मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, इथे उपस्थित असलेले सर्व लोक हे वंचितचे कार्यकर्ते आहेत की नाही आहेत? सर्व लोक वंचितचे कार्यकर्ते आहेत का? नक्की. आता एक गोष्ट आपण सर्वांनी ठरवायची आणि आपण सर्वांनी एक गोष्ट लक्ष देऊन करायची की जर ह्या पुढे कोणी वंचित बहुजन आघाडीला येऊन बी टीम म्हटलं तर त्याचा खोडून काढायचा प्रयत्न नाही करायचा, त्याच्याशी वादविवाद नाही करायचा,
त्याच्याशी चर्चा पण नाही करायची, त्या साल्याला डायरेक्ट जागेवरती ठोकून काढायचंय. कारण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, आणि ही माझा संदेश फक्त तुमच्या सर्वांसाठी नाही, पण जी लोक इकडे घरी बसून टीव्ही आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतायत त्यांच्यासाठी हा सुद्धा संदेश आहे माझा, की एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो. आपल्या सर्वांना आठवत असेल की ह्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी भाजपला अंगावर घेतलं असेल तर ते वंचितच्या कार्यकर्त्यांनी घेतलं. जर कोणी इकडे रस्त्यावरती लढाई लढला असेल तर ते वंचितचा कार्यकर्ता लढलाय. मंगेश चव्हाण असो, गिरीश महाजन असो, फडणवीसची सगळी टोळी असो, जर त्यांच्या विरुद्ध कोण रस्त्यावरती मोर्चा काढत असेल, अंगावरती केसेस घेत असेल, छाती टोकपणे 360 घेऊन इकडे समाजासाठी लढत असेल, तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते लढतात. या महाराष्ट्रामध्ये भाजपला कोणी विरोध करत असेल, RSS ला कोणी अंगावर घेत असेल आणि RSSच्या कार्यालयावरती कोणी मोर्चा काढण्याची हिंमत करत असेल, तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतात. आणि तरी इकडे तथाकथित पुरोगामी, विकले गेलेले पत्रकार आणि महाविकास आघाडीच्या पैशावरती जगणारे सगळी पिल्लावळ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना हिनवतात, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा अपमान करतात, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना बी टीम म्हणून, भाजपचे हस्तक म्हणून म्हणतात. आणि ह्याच्या पुढे जर कोणी बोललं असेल तर डायरेक्ट त्यांना घरात घुसून ठोकून काढा, कोणाचाही ऐकून घ्यायचं नाही. आता पास झालं मित्रांनो. आपण इकडे रस्त्यावरच्या लढाई लढायच्या, आपली पोर अंगावरती केसेस घेणार, आपले तालुका अध्यक्ष, आपले जिल्हा अध्यक्ष 2-2 रात्र पोलिसांच्या कस्टडीमध्ये काढणार, आणि ह्यांच्यावरती एक ईडीची गदा फिरली, एक सीडीची गदा फिरली की रातोरात बीजेपी मध्ये जाऊन बसणार, रातोरात भाजपला मतदान करणार, रातोरात भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार. आणि एवढं नाही तर भाजप आणि RSSच्या घरामध्ये स्वतःच्या नातीचं लग्न करणार, इथपर्यंत पोहोचणारी ही लोक आहेत आज. आणि म्हणून मी म्हणतो इकडच्या लोकांना, जे आजपर्यंत महाविकास आघाडीची दलाली करत होते, की आता तुमची दलाली बंद करा आणि भडवेगिरी बंद करा, डोळे उघडा, बघा इकडे कोण लढतंय. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी भारतीय जनता पार्टीला रोखू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आणि आंबेडकरवादी चळवळ आहे. हे आपण सर्वांनी विसरू नका मित्रांनो.